नमस्कार, मैं रवि पंडित और इस वक्त खड़ा हूँ विरार पूर्व में। और पीछे दिखाइए, अब घुमाइए कैमरा। ये पुलिस चौकी है और इसके ठीक सामने यहाँ पे सैकड़ों की तादाद में लोग खड़े हैं। और दरअसल ये लोग जहाँ पे रहते हैं एक सोसाइटी है और उस सोसाइटी को एक खुद बनाना चाहते हैं और उन बिल्डरों के हाथ में नहीं देना चाहते जिसे ये चोर समझते हैं, क्योंकि वसीम विरार के तमाम ऐसे बिल्डर हैं तो सिर्फ वादे करते हैं और वादा करने के बाद काम सही तरीके से नहीं करते। जब ये अपने बिल्डिंग को बनाने के लिए, खुद से बनाने के लिए 2 कदम आगे बढ़े, इन्हें रोकने के लिए तमाम कोशिश की गई। सर नमस्कार, आपका नाम बताइए। नमस्कार, मैं राम वाल्मीकि, वावटेवाड़ी हाउसिंग फेडरेशन का सचिव जी। सर जी, पहली बात तो ऐसा है कि जो हमारा बिल्डिंग है वो इलीगल बिल्डिंग है। बिल्डिंग नाम बताइए। बिल्डिंग हमारा वावटेवाड़ी में हमारे 20-21 बिल्डिंग है और ये बिल्डिंग का केस 2014 से चल रहा है जी। 2014 से हमारे पास केस चल रहा है। हम लोग केस को फाइट कर रहे थे। फाइट करते करते उच्च न्यायालय से हम लोग वसी कोर्ट में आए और हम लोग ने क्या किया कि जो हमारी जो लैंड है, जो वसी विरार के जो बिल्डर्स है या लैंडलॉर्ड है, वसी विरार में ऐसा फर्स्ट फेडरेशन रहेगा कि जिसने कन्वेंस करके लिया है जी। आज तक किसी का भी कन्वेंस नहीं हुआ। शायद आपको पता भी रहेगा कि जो लीगल बिल्डिंग है, सिडको पास बिल्डिंग है, उनका भी कन्वेंस नहीं हुआ है। फिर हम लोग ने क्या किया, जो वावटेवाड़ी के हाउसिंग फेडरेशन ने, पूरी टीम ने मिलके, सब लोगों ने मिलके पैसा जमा किया और पैसा निकाला और हमने कन्वेंस करके लिया। दिक्कत कहाँ पे आ रही है और दिक्कत कौन पैदा कर रहा है? दिक्कत कहाँ पे पैदा हो रही है सर जी? यहाँ के जो लोकल एजेंट है। कौन एजेंट? जैसे अभी संतोष बोगले, जयवंत भोबाटे, संदीप मांडरकर और उनके सब कलीग लोग हैं। तो ये लोग क्या कर रहे हैं कि जो अच्छा काम हो रहा है, आज जो हम लोग जो इलीगल बिल्डिंग है उसको हम लोग लीगल में बनाने की ट्राई कर रहे हैं हम लोग, कि कहीं पर भी अपना घर लीगल होना चाहिए। हर इंसान का एक सपना रहता है कि मेरा खुद का एक लीगल घर होना चाहिए। सही बात है। और जो मुंबई से हम लोग मुंबई में लोग काम धंधे पे जाते हैं, थोड़ा बहुत पैसा जमा करते हैं। जो लोगों ने उस टाइम पे समझो 2007-8 में एक इलीगल घर ले लिया, उस टाइम पे लोगों को नहीं पता था, तो हम लोग ट्राई कर रहे हैं कहीं पर भी लीगल घर बनना चाहिए। आज वावटेवाड़ी में 1 आर के घर है, 1 BHK है, और हमने क्या किया, एक प्रस्ताव लेके आए कि 1 BHK घर सबको मिलना चाहिए और जगह हमारी खुद के नाम पे जगह है, तो उसमें हम लोग खुद सेल्फ रिहेबिलिटेशन करना चाहते हैं हम लोग। उसमें क्या होता है कि घर बांधना है तो पैसा तो निकालना पड़ेगा। अच्छा, ऐसा मुमकिन है कि जितने भी यहाँ पे बिल्डिंग इनलीगल बने हुए हैं वो लोग अपने घर को खुद डेवलप कर सकते हैं और उसको लीगल बना सकते हैं? क्या तरीका है इसका? उसका तरीका कैसे किया सर जी? तरीका कैसे है कि हमने कोर्ट में फाइट किया, उच्च न्यायालय में, और उच्च न्यायालय में फाइट करके हमने कोर्ट को अपना जो रखा प्रस्ताव कि जो जमीन है वो आर जोन में है, जितना आपका पीजी है, जितना आपका डीपी रोड में है, हम आपको हैंडओवर करके देंगे। जो गवर्नमेंट को समझो आज जो पीजी पड़ा है, समझो रिजर्वेशन पड़ा है, तो कोर्ट ने भी हमारी बात सुनी कि जो यहाँ पे गरीब लोग रहते हैं, सब मिडिल क्लास लोग हैं, आज जो बेचारे घर टूटेंगे तो कहाँ जाएंगे? आपके सामने एग्जांपल है नालासपारा का 40 बिल्डिंग का, लोग रोडों पे पड़े हैं, आज कहाँ जाएंगे वो लोग? जो हमारे कुरले साहब करके एडवोकेट है, जो हमारे 16-17 में एडवोकेट थे, वो लोगों को मिसगाइड कर रहे हैं एजेंट लोगों को कि फोकट में घर मिलता है। तो मैंने उनको चैलेंज किया कि कुरले साहब, महाराष्ट्र में गवर्नमेंट ने किधर फोकट घर दिया है लोगों को, एक एग्जाम्पल हमारे सामने लेके आओ और आप वावटेवाड़ी में आओ, लोगों को बताओ। अगर आप फोकट घर देते रहेंगे तो हम भी आपके साथ में आने के लिए रेडी है। अगर 2 पैसा की पब्लिक का बचता है तो हमको क्या प्रॉब्लम है, हम आपके साथ में आने के लिए रेडी है। तो फिर भी क्या होगा, उन्होंने समझा नहीं, सुना नहीं। तो जो एजेंट लोग उनके पास जाते हैं, उनको कंप्लेंट करने के लिए जाते हैं, इधर के लोकल पब्लिक के पास कंप्लेंट करते हैं। बताइए कि जो उसमें एजेंट हैं, जिस आप दलाल बता रहे हो, उनका उसमें क्या दिक्कत हो रहा है? उसमें लोग इंटरफेयर कैसे कर रहे हैं? उनका दिक्कत क्या वो भी वहीं पे रहते हैं? वो भी उधर रहते हैं, वही कॉम्प्लेक्स में रहते हैं। उनका दिक्कत ऐसा है कि खुद का बिल्डर लेके आना चाहते हैं और उनको हमने 1 महीना उनको मौका दिया कि आपका जो भी प्रपोजल आप लेके आओ, पब्लिक के सामने रखते हैं हम लोग। अगर आपका प्रपोजल ओके रहेगा तो 100% हम वो आगे लेके जाएंगे। और उनको ये भी बोला कि तुम्हारा जो प्रपोजल वो लीगल होना चाहिए। फिर भी उन्होंने सुनी नहीं। वो लोग बात करने आते हैं, मीटिंग में आते नहीं है। आज जितनी पब्लिक यहाँ पे लाखों संख्या में पब्लिक खड़ी है, समझो 200-300 पब्लिक रहेगी, ये पब्लिक सब मीटिंग में रहती है। आप किसी का भी वाइट ले सकते हो, आपको कोई भी बताएगा। ये लोग कोई भी मीटिंग में आते नहीं है। मतलब पूरा जो मुद्दा रुका हुआ है वो जो बिल्डर डेवलप करने वाला उसको लेके, जो वहाँ के लोकल जो एजेंट है, जो दलाल हैं, वो चाहते हैं कि उनके बिल्डर यहाँ पे डेवलपमेंट करें। हाँ। और आप चाहते हैं कि आपके बिल्डर डेवलपमेंट करें। हम चाहते हैं, पब्लिक चाहती है क्योंकि जो बिल्डर का प्रपोजल आया था वो सामने से कोई रिस्पांस नहीं दे रहा है। उसका प्रपोजल शायद आप लोग को पसंद नहीं आ रहा है। प्रपोजल नहीं आया ही नहीं, खाली सिर्फ बातें हो रही है। हमारा बिल्डर आएगा, हमारा बिल्डर आएगा। और जो हमारा प्रपोजल था, हमारा प्रपोजल कैसे, हमने एक PMC अपॉइंट किया है। अच्छा। हम खुद का घर हम खुद से बांध रहे हैं,
हमने बिल्डर किसको अपॉइंट नहीं कर रहे हम लोग, कोई बिल्डर नहीं है बीच में, कोई नहीं है, हम खुद सिलेक्ट करेंगे कि बाबा कि ये वेंडर ऐसा रहेगा, ये वेंडर वैसा रहेगा, सिविल इंजीनियर हमारा खुद का रहेगा। और जो पीएमसी हमने बीच में कर रखा है कि मिडल में कोई होना चाहिए पीएमसी ना, कि लोगों का लोन की सुविधा कौन करके देगा। हाँ, जो पीएमसी एक प्रोजेक्ट मैनेज सिस्टम, एक पीएमसी सक्षम नाम की कंपनी है, वो हमने अपॉइंट किया है। और वो सक्षम जो कंपनी है, जो मिस्टर अय्यर साहब है, उनका लोगों के साथ में मीटिंग करा के दिया है। कम से कम अभी तक 4 से 5 सभा हो गई ओपनली, जिसके दिमाग में जो क्वेश्चन था उन्होंने वो क्वेश्चन का आंसर दिया। किसी का कुछ भी प्रॉब्लम था, फेस टू फेस उनकी मीटिंग करा के दी। अच्छा, मुझे बताइए, कहीं ऐसा तो नहीं जो आप पीएमसी बता रहे हैं, सक्षम कंपनी बता रहे हैं, उसका लोग विरोध कर रहे हैं? उसका विरोध किसी को नहीं, खाली सिर्फ एजेंट लोग को विरोध है। वही एजेंट जो है उनका विरोध कर रहे हैं। उनका विरोध भी नहीं है, वो सामने आके बात ही नहीं कर रहे हैं। अगर आपको प्रॉब्लम है तो सामने आके बात करना चाहिए ना, तुम्हारा विरोध क्या है, तुम्हारा प्रॉब्लम क्या है। जब तुम सामने आओगे नहीं तो मालूम कैसे पड़ेगा। जी जी, ठीक है, हम तो इनसे बात करेंगे। आपका नाम बताइए। कुंजल पगारे। क्या क्या दिक्कत है वहाँ पे? वहाँ पे यही है कि हम लोग फेडरेशन और पूरा वाउटेवाड़ी मिलके हमने खुद ने पैसे निकाले, हर एक घर से पैसे निकाले जाते हैं, मीटिंग ली जाती है। इतना उन लोग की मेहनत है फेडरेशन लोगों की कि एक एक बिल्डिंग में जाके 5-5 माले, एक दिन में 5-5 माले चढ़ के वो लोग इंडिविजुअली मीटिंग ले रहे हैं और सबको समझा रहे, सब लोग कन्विंस भी हुए, सब लोग आगे भी आ रहे हैं। लेकिन यही कि जो एजेंट लोग हैं वो लोग, उन लोग को इसमें आना ही नहीं है, वो लोग को हम लोग को आगे जाने ही नहीं देना है। जी, क्या कहेंगे आप? अभी कोर्ट में अभी चालू है ना केस, तो इसके लिए उनका ये है कि अभी आगे करना ही नहीं है फेडरेशन का। अगर फेडरेशन है तो ट्रांसफर है, इन लोगों को सब पता है सब, फिर भी उनको ये करने का ये प्रॉब्लम। जी, आप क्या चाहते हैं? नाम बताइए। मैं चाहती हूँ कि वो लोगों से एक ही बात में क्लियर किया जाए कि आप आए फेडरेशन के सामने और आपके दिल में क्या है वो दिल खोलकर बोले, और बार बार ये ऐसी धोखेबाजी नहीं करना चाहिए और ना किसी को भड़काना चाहिए, और ना ही फेडरेशन के ऑफिस में जाकर हल्ला बोल करना चाहिए, ना कोई भी सड़े हुए वीडियो वायरल करना चाहिए। ये हमारे लिए एक रुकावट है जो हमें कभी मंजूर नहीं होगी। हम गरीबों का घर आप बसने से पहले नहीं उजाड़ सकते और हम ये होने नहीं देंगे। फेडरेशन हमारे साथ है और भगवान भी हमारे साथ है और हम सब एक है और हमेशा एक ही रहेंगे। तो कुछ बोलना चाहता है? नहीं, कुछ बोलना है आपको? ठीक है। ये पूरा जो मुद्दा फिलहाल यही है कि ये जो तमाम यहाँ लोग खड़े हैं सैकड़ों की तादाद में, ये अपने घर को खुद बनाना चाहते हैं और इसके लिए एक बिल्डर अपॉइंट करना चाहते हैं, बिल्डर वहाँ लाना चाहते हैं जो सही तरीके से काम करे। लेकिन अभी तक किसी का प्रपोजल नहीं आया है। इन्होंने किसी बीच में पीएमसी सक्षम कंपनी को साथ में रखा है और लेकिन उन्हें रोकने के लिए जो वहाँ के लोकल एजेंट है या दलाल जो भी हैं, उन्हें लगातार रोकने की कोशिश कर रहे हैं, जिसको लेके लगातार विवाद हो रहा है। अब देखना है होगा कि पूरे मामले में पुलिस दखल लेके क्या करती है, क्या उन पे कार्रवाई होती है या फिर नहीं होती है। आज यहाँ पे सैकड़ों की तादाद में लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं। कल को माहौल कुछ और हुआ तो ये बड़े बड़े हादसे में तब्दील हो सकती है। इस घटना को रोकने के लिए और दोषी व्यक्ति पे कार्रवाई करने के लिए पुलिस क्या कार्रवाई करती है देखना होगा। ही 2016ला 2015ला आमच्या हायकोर्टाची ऑर्डर निघाली होती डिमॉलिशन. त्यानंतर 2016ला आमची एक बिल्डिंग आमची जी रस्त्याच्या मध्ये होती डिमॉलिश झाली. 2016 पासून ते आज 2025 पर्यंत बिचारे रस्त्यावर आहेत. भाडे नाही, 1 रुपया त्यांना मिळाला नाही किंवा जे विजय कुर्ले व्हिडिओ मार्फत जे लोकांना सांगतायत तर त्यांनी त्या घराला घरं मिळून दिलं पाहिजे होती ना. ते ॲडव्होकेट होते त्यावेळी त्यांनी बघा कुठलाही विषय सरकार कुठेही घरं फुकट द्यायला कोणाला बसलेले नाही. आज एवढं वसई विरार असेल किंवा एवढ्या महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम आहे, सगळ्यांना फुकट घरं बसली तर सरकारकडे तरी जागा राहील का? कसं असतं माहितीये, काही विषय घ्यायचा कुठेही बोलता कुठला आधार घ्यायचा नाही, काही नाही, त्याची पार्श्वभूमी काय हे कोणीच विचारात घेत नाहीये. लोकांसमोर चुकीची माहिती पसरवून लोकांना गुमराह करायचं एवढंच फक्त या लोकांचं काम आहे. मला काय बोलायचं साहेब, 795 घर आहेत माझे. 795 घरामध्ये जर मला 780 लोकांचं जर 895 घरामध्ये 780 लोकांचं जर माझ्याकडे कन्सेंट आहे तर मी प्रोजेक्ट ह्यांचा ऐकावतो की माझा करावा, तुम्ही मला सांगा. फक्त मला सांगा 4-5 लोक येतात टाकले जे आज 7-8 वर्षामध्ये कधी हायकोर्टात न आले ना, कधी स्वतःची दांडी मारून लोकांसाठी फाईट करायला गेले, स्वतःच्या बिल्डिंगच्या सत्तेच्या पूजेला कधी राहिली नाही. फेडरेशनच्या ह्या मागच्या मीटिंग सोडा, पण ह्या गेल्या 4 महिन्यामध्ये ज्या 28 मीटिंग झाल्या त्या मीटिंगमध्ये एकच मीटिंग अटेंड केली. आणि ह्या लोकांना जर पार्श्वभूमीच माहित नाही आणि हे निघाले बिल्डर शोधून. हे कोण? 2% फक्त एजंट जे दलाली भाड्याने दे फ्लॅट, ह्याला दे फ्लॅट, ह्याचा फाळका ह्याला, ह्याचे 2 लाख घ्याला, ह्याची टोपी त्याला लावायची. अरे त्यातला एक तरी एज्युकेटेड, एक कोर्टाची हायकोर्टाची ऑर्डर तरी वाचू शकतो का? तुम्हाला अधिकार ह्या लोकांची काय सगळ्यांची घर तुमच्याकडे दलाला आपण विकणार आहोत का? इथलं कोणतरी एज्युकेटेड पाहिजे, चांगला अभ्यास करणारा पाहिजे. महानगरपालिकेची जी DCRची पॉलिसी असेल किंवा डेव्हलपमेंट प्लॅन असेल, इथल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारा व्यक्ती पाहिजे ना. आज जर जागा आपल्याला वसई विरारमध्ये पहिला असा आमचा प्रोजेक्ट आहे की इनलिगल बांधकामासाठी आम्ही कन्व्हिन्स घेतलं.
अजून कुठल्याच फेडरेशनने ते घेतलेलं नाही. त्यांना आम्हाला अप्रिशिएट पण कधी केलं नाही या माणसाने. आणि आता जे कन्व्हिन्स झाल्याच्या नंतर हे लोक मी बिल्डर आणतो, हे बिल्डर आणतो. बिल्डर आणले कुठले? आणि आमची पहिली अट होती की आम्हाला आमचं म्हणजे 20 नंबरवाली जी बिल्डिंग वाले त्यांची पहिली अट आम्हाला होती, आम्ही फेडरेशनला सपोर्ट करतोय, आम्ही फेडरेशनचे मेंबर आहेत, आम्हाला विरारचा बिल्डर नाही पाहिजे, म्हणजे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातला बिल्डर नाही पाहिजे. तुम्ही बाहेर आणा किंवा स्वयं प्रोजेक्ट करा, आपण कॉन्ट्रॅक्टरचा टेंडर काढू, नो प्रॉब्लेम, जे होईल ते होईल. दुसरी गोष्ट, जी माझी जागा आहे युटिलाइज, जी माझा अर्जन मिळतो ती माझ्या लोकांसाठी मला युटिलाइज करायची, मला दुसऱ्याच्या घशात कोणाच्या घालायचं नाहीये. माझे पैसे आता त्यांची कॅपॅसिटी नाही मिळत बघा. आता 2 BHKचं 1 BHK स्वप्न माझ्या लोकांना द्यायचं आहे मला, आणि ते आम्ही करणार, आमच्या जागेवर आम्ही बांधून करणार. आज आमची अवकात नाहीये 2 BHK. आज ग्लोबल सिटी किंवा रुस्तम सारख्या बिल्डर 2 BHK अग्रवालला जाऊ ना, आज 70-80 लाखाची, पण माझ्या पोरांनी ती अपेक्षा करू नये का? माझ्या लोकांनी ती अपेक्षा करू नये. आणि आम्ही कुठे तुम्हाला त्रास देतोय? आम्ही आमचंच बांधतोय ना. आम्ही सरकारचा रेव्हेन्यू भरायचा, सगळ्या गोष्टी रेव्हेन्यू प्रॉपर लिगली बांधतोय. आम्हाला कुठेही 1 फूट पण 1 इंच पण इलिगल बांध. यांना फक्त प्रोजेक्ट पाडायची यांनी सुपारी घेतलेली आहे. यांना विजय कुर्ले सपोर्ट करतोय, पण त्याला मी 4 वेळा समजवलं की तुम्ही तुमचं रेप्युटेशन घालवताय, तरी सुद्धा यांच्या पाठी आज त्यानं चुकीचा व्हिडिओ पाठवला आणि फेडरेशनची लायकी नाही. जर मी ह्याला लाईव्ह याच्यात बोलतो, कुर्ले तुझी जर चॅलेंज असेल ना लोकांसमोर, तुझी लायकी लोकांना माहिती असेल, मला माहिती तुझी लायकी काय ती, तुला ओपन चॅलेंज करतो. जर तुझ्या ह्या फेडरेशन फक्त तू 15 दिवस चालवून दाखव, तुझ्या ढेंग्या घालून जर मी म्हटलं तू पण कोकणातलंच, मी पण कोकणातलं आहे, बघू लागू काय होईल ते होईल पुढे. आणि आता आमची एकच इच्छा आहे, आमचं प्रपोजल फायनल आहे. आम्ही आता पुढच्या प्रोसेस आमच्या चालू आहे. सक्षम जी PMC आहे ऍज अ PMC म्हणून नेमले, ते बिल्डर नाहीये. लोकांना हे काही सांगतात, लोकांना भडकवतात. PMC सगळा फक्त प्रोजेक्ट मॅनेज, आम्ही टेंडर कॉन्ट्रॅक्टरची पण टेंडर काढणार आहोत, सगळ्या प्रत्येक गोष्टी टेंडर करणार आहोत, जो आपल्याला पटेल, बांधकाम व्यवस्थित करून देईल तो. दुसरी गोष्ट, बँक गॅरंटी म्हणून ते लोक जी काही अमाऊंट सांगतील 30 करोड 50 करोड ते ठेवायला तयार आहेत समोरचा व्यक्ती. दुसरी गोष्ट, ज्यांची लोन पॉसिबल नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीतून लोन द्यायची, म्हणजे मिनिमम रेटवर. म्हणजे 10 लाखाचं जर लोन काढायचं म्हटलं तर 8,000चा हप्ता आहे 15 वर्षासाठी, एवढी कुठली बँक पण देत नाही, एवढ्या तुमच्या लो पॉलिसी दिली आहे. दुसरी गोष्ट, ज्यांची परिस्थिती नाही मिळत, म्हणजे जी लोक गरीब आहेत, अत्यंत गरीब, ज्यांची परिस्थिती, त्यांच्यासाठी पण घरांची योजना आम्ही आणलेली आहे. जी घरं मला भेटतात, ऑफिसला येतात, भेटतात, त्यांना सगळ्यांना आपण सांगतोय. आता तुम्ही आला मध्ये, इथे तुमची मागणी काय? मागणी फक्त एवढंच आहे की जे लोक विरोधक आहेत, आज त्यांनी दुपारी एक धिंगाणा घातला, त्याचं कारण सांगतो बघा. इथे एक फेडरेशन आहे 895 घर, इथे एक प्रोटोकॉल आहे, काम करण्याची पद्धत आहे, सिस्टम आहे. आज तुम्ही वसई विरारचा मागे गणपती जर बघत असाल आमचा फेडरेशनचा, तर तुम्ही कधी माझ्या कार्यक्रमाला 8,000 लोक आम्ही 3 तासामध्ये प्रॉपरली जेवून जातात, एवढी सिस्टम आहे माझ्या आमच्या कामाची. आमची सगळी कमिटी त्याच्यात सगळे एज्युकेटेड आहेत, सगळे याच्यात कोण दलाल एजंट नाही आहेत माझ्या कमिटीमध्ये, सगळे वेल एज्युकेटेड आहेत चांगले. आणि अशा लोकांना ही जी मधली घेतात, कुठेतरी काहीतरी करतात, काय माहिती फेडरेशन कुठला मेसेज ग्रुपवर टाकला की हे लोक लोकांना डायव्हर्ट करतात की हे चुकीचं आहे रे, फेडरेशन तुम्हाला गुमराह करतात. तुम्हाला अधिकार दिले कोणी? तुमच्याकडे प्रॉपर काय आहे का? ऑथेंटिक तुमच्याकडे असेल तर दाखवा ना. फेडरेशन गेली 1 महिना त्यांना सांगते की तुमच्याकडे काय ते आम्हाला दाखवा. आज एक परस्पर 2 बिल्डरच्या गाड्या इकडे आल्या पावटेवाडीमध्ये, आम्ही फक्त चौकशी केली, बाहेरनं कोण आल्या, गाड्या नवीन लागल्या, आम्हाला तो विचारायचं कर्तव्य होतं, बा तुम्ही कोण आहेत? आम्ही विचारलं त्यांना तुम्ही कोण आहेत, तर ते मला सांगायला आम्ही एरियात नाही विचारलं, एरियाच्या बाहेर आम्ही त्यांचा पाठलाग केल्यानंतर आजीच्या सिग्नल आम्हाला ते भेटले. आम्ही त्यांना साहजिकप्रमाणे विचारलं की तुम्हाला वावटवाडी जर तुम्ही बिल्डर म्हणून आला तर तुम्हाला ऑथॉरिटी दिली कोणी? प्रश्न ग्राह्य आहे की नाही मला सांगा. कोणी येईल उद्या, कोणी बिल्डिंग मध्ये, असं थोडी तुम्ही फेडरेशनच्या कमिटीचं हे घेतलं का, किंवा तुम्हाला ज्याने कोणी आणलं त्यांनी फेडरेशन कमिटीला कळवलंय का? ऑफिस तिथं ओपन आहे, अध्यक्ष बदले, सगळे कमिटी बसते त्याच्या आतमध्ये, तुम्ही काहीतरी विचारायची पद्धत आहे की नाही? तुम्ही येणार, फोटो काढणार, अशा गोष्टी चालत नाहीत ना. हा प्रोटोकॉल आहे, तो त्यांनी जर कळवलं असतं, येऊ दे, आला असता माणूस, बसलो असतो, आम्ही आमच्या काय असेल ते कंडिशन सांगितले असतात, त्यांच्या ऐकले असतं, जे काही आम्हाला पटलं असतं आम्ही डॉक्युमेंट दिली असते. त्यांच्या नावावर कंप्लेंट झालं का? नाही कंप्लेंट नाही झाली, सगळ्यांनी समज दिले की तुमची. नाही, मी बोलणार काय म्हणजे गेले 15 वर्ष आम्ही 10 वर्ष 15 पासून आम्ही फाईट करतोय, बरोबर. तेव्हा ही लोक कुठे होती? आता एवढ्या केसेस कोर्टात आहे, तिथे आम्ही 15 पासून लढतोय, वसई विकास मध्ये लढतोय, बरोबर. विजय कुर्लेचा हा प्लॅन आहे, त्याला माहिती आहे सगळं, आता लिगल झालेलं आहे, सगळं झालं. हा जो बिल्डर पाठवला तो पण विजय कुर्लेचाच होता, मला माहिती नाही. ही लोक, यांची ताकदच नाही तेवढी की पुढे पण अभ्यासच नाही त्यांचा. यांचा अभ्यास आम्ही 15 वर्ष ओळखतो, यांची काय कॅपॅसिटी येते. विजय कुर्ले यांना गाईड करतोय आणि आम्हाला सगळ्यांना त्याचं कारण पण तुम्हाला सांगितलं असं मग अशी. त्यांची वाईफ आहे ना आमच्या कॉम्प्लेक्समध्ये ॲज अ सभासद म्हणून आहे, फेडरेशन मेंबर. त्यांचं इंटरनली पडतं, 3 महिन्याचा मुलगा असताना ती बाहेर पडली. ती बिचारी स्वतः कमवते, स्वतः खाते, स्वतः मुलाला पोचते, चांगलं एज्युकेशन देते, आणि तिचा संसार बर्बाद करण्यासाठी ह्यानं उचललेलं पाऊल आहे, मला माहिती आहे. आणि सांगतोय गरीब लोक ना, मग गरीब लोक साहेब होती ना, जेव्हा 2018ची गोष्ट आहे, 2 हेरिंगला तू 9 लाख रुपये आमच्याकडे गरीब लोकांकडे घेतले, तेव्हा तुला गरीब लोक दिसली नाही? मग तू फुकट करायला पाहिजे होता. तुला जर एवढा मोठा समाजसेवा काय मग करायचं ना. तुझ्या पण मिसेसचं घर होतं बाबा, आम्हाला पण वाटलं असतं बाबा आमचा कोणतरी पाहुणा करतोय चांगलं म्हणून. बघा मला मी आता पण ओपनली सांगतो, मी घाबरत नाही. मला त्यांना माझी मारायची धमकी दिली आणि म्हटलं तुझ्यासारखे 10 दिवशी 100 दिवस तिथं तयार होतील, मला मार, तुम्हाला केसाला धक्काला, तुझी खानदान नाही बरबाद केलं सांग, ऑन कॅमेरा मी सांगतोय तुम्हाला. चला मी आता पण त्यांना सांगतोय, अजून एवढं आहे तेवढं सांगा, हायकोर्टापर्यंत मी जाईल मोर्चा घेऊन.
तुमची कॅटेगरी, तुमची रेप्युटेशन किंवा तुमचं जे हे आहे ते सगळं बरबाद करण्याची माझी जबाबदारी माझे लोक करतील. मी तुम्हाला त्यावेळी पण सांगतो, माझ्या प्रकरणामध्ये तुम्ही येऊ नका. बहुमत असतं इथे. तुम्ही फेडरेशनला अध्यक्षाला फोन करून सांगताय की तुमची लायकी नसेल तर कमिटीवर कशाल. तुझी लायकी तर ये ना, इथे तुझी लायकी काय ती ये ना. तर 8 दिवस म्हणून तुम्ही सांगा. मला सांगा 895 वगैरे तिथं 10 जणांचं ऐकाल की 800 लोकांचं ऐकाल. 800 लोक पण काहीतरी विचार करूनच जातो ना. बघा, माझं एक साधं प्रांजळ मत आहे, माझ्या लोकांना माझ्या जागेमध्ये एक स्वप्न दिलंय. माझ्या येणारी मुलं, जी आमची युवा पिढी आहे, त्यांना चांगलं घर इथं मिळेल, चांगलं सोयीसुविधा मिळतील आणि एक हक्काचं घर. म्हणजे आज जो लॉस झालाय, उद्या जर हक्काचं घर त्यांना काहीतरी पै करून जरी समजा केलं तरी सुद्धा त्यांना ते घर 40-45 लाखाचं मिळून. एक फॉर्म्युला आहे छोटा, ह्या लोकांना काहीच कळत नाही. साहेब, मी फक्त 12,40,000 कॉस्ट दिली, 28 माळ्यापर्यंत हे होणार आहे, बांधकाम होणार आहे. कुठला बिल्डर 6 लाखात देणार आहे मला सांगा ना. कुठला 6 लाखात बिल्डर 28 माळीची बिल्डिंग बांधतोय? त्याची कॅपॅसिटी, बांधकामाची क्वालिटी पाहिजे, सगळं काय करतोय आपण, सगळं ते वधवून घेतलंय. दुसरी गोष्ट, आता हे पैसा जे बोलतात ना साहेब, 12,40,000 एवढी जमा बोलतात. साधं कॅल्क्युलेशन आहे साहेब. आता तुमची जी इनलिगल प्रोजेक्ट आहे, रिझर्वेशन मध्ये आहे, 0 कॉस्ट आहे, काहीच नाही कॉस्ट ना. आता काय बोलतोय मी, 12 लाखात तुम्ही 40 लाख रुपये कमवू शकता, आहे ना फॉर्म्युला. तुम्ही 2.5 लाखामध्ये 2.5 लाख तुम्ही पे करायचे, ते पण मी तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी दिलाय. 2 वर्षामध्ये तुम्ही 2.5 लाख रुपये पे केले, 20% अमाऊंट तुमची पे झाली. राहिली तुमची 80% मी तुम्हाला लोन नाही झालं बँकेतनं, तरी पण तो सक्षम मला ज्या पर्सेंटेज सांगितलं त्या पर्सेंटेज देतोय. राहिली गोष्ट, तुम्ही लोन चालू करा. लोन चालू केल्यानंतर तुमचे 2-3 हप्ते जाऊ देत, तेव्हा जरी पोझिशन मिळाली तर फ्लॅट विकला तरी 45 लाखाला जाईल. एवढं प्राईम मी बनवतोय, कारण 45 लाख गेले, 2.5 लाख तुम्ही भरलायत, गेले वरचे 10 लाख रुपये भरले, तरी पण 30 लाख रुपये घेऊन तुम्ही कुठे पण घर घेऊ शकता. या फॉर्म्युला आहे. बघा, 270चा घेऊन मला परत त्या कोर्टात जायचं नाहीये. माझं लाईफ नाहीये, त्याच्या पुढे तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही त्याचा. आणि 270ची पॉलिसी मला सांगतात फुकट घरांची. कशासाठी? आम्ही ना ऑक्सिजन, ना प्रकाश, सूर्यप्रकाश, माझी पोरं गुदमरून बसणार. पुढचं आज मला सांगा, कॉलेजला जाताना, शाळेत जाताना मुलं आपण एकामेकाची जेव्हा मैत्रीमध्ये बोलतात की तुम्ही कुठल्या सोसायटीमध्ये राहता, मी रुस्तोंची, माझ्या पोरांनी स्वप्न बघू नये, आमच्या लोकांनी स्वप्न बघू नये. ह्या चुतीला संसारच नाहीये. हा जो बोलतोय ना पुढे, त्याचं लग्नच नाही राहिलं, त्याचा संसार काय त्याचा असेल? त्यांना संसार कळेल तेव्हा मुलांचे प्रश्न सगळं तुमच्या कळतं ना. म्हणजे मी माझ्या लोकांबद्दल जर चांगल्या याच्यात जर माझी चुकी असेल ना, तर विजय कुलेने मला सांगावं, तुझा संसार तू सांभाळू शकलास नाही ना, दुसऱ्याचे संसार उद्ध्वस्त करायला जाऊ नको. हा माझा साधा प्रश्न आहे. नाही तर माझ्या महिला आहेत ना इकडच्या, तुला तिकडे मारते, हे मी चॅलेंज मध्ये सांगतो तुला. तुझी लायकी तिथे काढते. बस, त्याला पण लावड्याला पकडा